नमस्कार शेतकरी बंधूंनो. बळीराजा तुझ्यासाठी या उपक्रमाअंतर्गत जे काही फेसबुक लाईव्ह सेशन आपले चालू आहेत, कृषी विज्ञान केंद्र बारामती आणि महाधन ॲग्रीटेक लिमिटेड पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जे काही फेसबुक लाईव्ह सेशन आपले चालू आहे त्या सगळ्यामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. शेतकरी बंधूंनो, आज आपला विषय आहे कापूस पोषण तंत्रज्ञान आणि याविषयी माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत महाधन ॲग्रीटेक लिमिटेडचे वरिष्ठ व्यवस्थापक डॉक्टर काझी सिद्दीकी. धन्यवाद नमस्कार सर. सर. नमस्कार. तर शेतकरी बंधूंना आज आपल्याला माहिती द्यायची की कापूस पोषण तंत्रज्ञान या संदर्भामध्ये. तर मी आपल्याला विनंती करतो की आपण सेशन सुरू करावा. धन्यवाद सर. सर्व शेतकरी बांधवांचा कृषी विज्ञान केंद्र बारामती व महाधन ॲग्रीटेक लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमानाने जे फेसबुक लाईव्ह कार्यक्रम आपण करतो, सर्व शेतकरी बांधवांचं मी स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आपल्याला सर्वांना माहिती आहे की कापूस एक खूप महत्वाचं पीक आहे, नगदी पीक आहे. महाराष्ट्रामध्ये विशेष करून खरीप हंगामात जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा कल कापूस लागवडीकडे असतो आणि खूप चांगल्या पद्धतीने लागवडी करतायत, उत्पादनही घेत आहेत. पण जे पिकाला अन्नद्रव्य लागतात, त्याच्यामध्ये थोडासा त्यांचा अभ्यासाचा कमी पडते. असा प्रश्न तयार होतो का? असा आपल्याला स्वतःला विचारावा लागेल. कारण मित्रांनो, आपण बघतोय की आपल्या उत्पादनात दिवसेंदिवस जे आपले वडिलोपार्जी आपले सर्व आपण शेती करत आहोत. पण जसं उत्पादन आपल्याला मागच्या वर्षी येत होता, त्याच्या अगोदर येत होता, तसा प्रत्येक नवीन वर्ष जसं आपण घेत राहतो, तसं उत्पादन कमी होत जातोय. त्याचं कारण काय? आपण म्हणतो की बाबा गुलाबी बोंडअळी आली, मान्य आहे. त्याचबरोबर नवीन प ह्याच्यामध्ये हंगामामध्ये समजा आपल्याला जसा पाहिजे तसा अपेक्षित पाऊस नसतो, तेही मान्य आहे. पण कुठेतरी प्रश्न असाही निर्माण होतो शेतकरी मित्रांनो, जेवढा जसं आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन पिकाला लागते, तसं आपण पुरेसे प्रमाणात पिकाला देतो का? आज आपण पिकाबद्दल चर्चा करतोय, डिस्कशन करतोय. निश्चितपणे ते आपण एकमेकाला चांगली माहिती देणार आहे. तुमचेही काही अडचणी असतील, काही सुझाव असतील, तर तुम्हीही Facebookच्या पेजला कमेंट करा. जेणेकरून आमचे प्रतिनिधी किंवा आम्ही किंवा के-व्ही-के बारामतीचे प्रतिनिधी तुम्हाला निश्चितपणे त्याचं उत्तर देतील. चला सुरू करूया आजचा विषय कापूस पोषण तंत्रज्ञान. आता मित्रांनो, एक चित्र आहे आपल्या स्क्रीनवर पॉइंटरच्या सहाय्याने आपल्याला दाखवू इच्छितो. सुरुवातीला समजा आपण बघू शकतो की कापसाचं बियाणं आहे किंवा सरकी आहे. त्याच्यापासून सुरुवात लहानपणापासून तर फुले लागण्याची अवस्था, त्याच्यानंतर बोंड लागण्याची अवस्था, बोंड पिकण्याची अवस्था, त्याच्यानंतर पूर्णपणे कापूस विकसित झालेली अवस्था आहे. आणि ह्याच्यामध्ये खाली तुम्हाला मी दाखवलं की आपण काय-काय शेतामध्ये काम करतो. समजा थोडक्यात सांगायचं झालं तर आपण एकदा सुरुवातीला जमिनीची मशागत करून जमीन व्यवस्थित करतो, सीडबेड तयार करतो. त्याच्यानंतर बियाण्याची पेरणी म्हणा, ते मशीनचं सहाय्याने असेल किंवा सीड ड्रिलचं सहाय्याने असेल किंवा लागवड असेल, टोपण पद्धत असेल, जे काय असेल. त्याच्यानंतर आपण पाणी व्यवस्थापन करतो, रोग व्यवस्थापन करतो, तण व्यवस्थापन करतो. त्याचबरोबर शेवटी मग ह्याच्यामध्ये तोडणी किंवा आपण पिकिंग ज्याला म्हणतो ते करतो. पण ह्याच्यामध्ये एक भाग जे मी टाकला नाही, तो आहे म्हणजे अन्नद्रव्य व्यवस्थापन किंवा पोषण तंत्रज्ञान. कारण मित्रांनो, इथे सर्व गोष्टी आपण बघतोय, करतोय. पण कुठेतरी आपण काय अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा जेव्हा विचार येतो, आपण काय करतो, आपल्या शेजारच्या शेतकऱ्याने काय केलं किंवा कोणती खताची बॅग आणली, ते विचार करून आपण टाकतो किंवा एखाद्या दुकानदाराकडे गेले, ते आपल्या ओळखीचे असतील निश्चितपणे आणि सांगायला हरकत नाही, की त्यांच्याकडे आपले खाते सुद्धा असतात, की भाऊ कापूस विकल्यानंतर आम्ही तुम्हाला पैसे देऊ ह्याचे. मग त्या रिलेशनमध्ये कुठे ना कुठे आपण त्यांचं ऐकून जे ते खातं आपल्याला देतात, ते आपण त्यांचा वापर करतो. पण मित्रांनो, ते कापूस पिकाची गरज पूर्ण करते का? असा प्रश्न आपल्याला विचारावा लागेल. आणि या हंगामात तुम्ही निश्चितपणे हा स्वतःला प्रश्न विचारा. आपले कापूस पिकासाठी आपला स्वतःला प्रश्न विचारणं फार गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणणार, "असं कसं म्हणताय? मला तर ह्याच्याबद्दल माहिती आहे." निश्चितपणे तुम्हाला माहिती आहे आणि चांगली तुम्ही शेती करतायत, कापसाची लागवड चांगल्या पद्धतीने करतायत किंवा त्याचं व्यवस्थापन व्यवस्थित करतायत. पण ज्या गोष्टी आपण आज चर्चा करणार आहोत, ते लेक्चर झाल्यानंतर निश्चितपणे आपण स्वतःहून म्हणणार, की नाही आजचा विषय आपली जी माहिती होती आजच्या विषयी खूप चांगली माहिती होती आणि निश्चितपणे आपल्याला त्याचा फायदा होणार आहे मित्रांनो.
ते का सांगत होतो हे प्रश्न विचारायला पाहिजे. 2-3दा म्हटलं मी तुम्हाला. का म्हटलं? जे महाधन ॲग्रीटेक लिमिटेड जे सर्व्हे केला आहे, त्याचबरोबर वेगवेगळे चर्चासत्र आमचे कृषी विज्ञान केंद्र बारामती सोबत असतील. त्याचबरोबर आमचे स्वतःचे मार्केट डेव्हलपमेंट ॲक्टिव्हिटीज असतील, शेतकऱ्यांसोबत चर्चासत्र असतील. त्यामध्ये आम्ही वेगवेगळे शेतकऱ्यांना प्रश्न विचारले. स्वतः महाजनचे प्रतिनिधींनीच प्रश्न विचारले. त्यावेळेला आम्हाला असं लक्षात आलं शेतकरी मित्रांनो, जे आर-डी-एफ आहे म्हणजे जे खताची शिफारस केलेली जी मात्रा आहे त्या कापूस पिकासाठी, ते फक्त 1.5% शेतकरी मित्रांना माहीत आहे. म्हणून मी म्हटलो, की आपल्याला हा प्रश्न विचारणं फार गरजेचं आहे. जर 100 शेतकरीचं आपण उदाहरण घेतलं, त्या लोकांपैकी फक्त 2 शेतकऱ्यांना माहिती आहे, की कापूस पिकाला किती अन्नद्रव्यांची मात्रा लागते, नत्र किती लागतो, फॉस्फरस किती लागतो, म्हणजे स्फुरद किती लागतो, पालाश किती लागतो, गंधक किती लागतो. फक्त 1.5-2% म्हणजे हे किती कमी आहे, किती अत्यल्प आहे. मग त्यासाठी काय करावं लागेल, ते आपण आज बघणार आहोत. त्याचबरोबर दुसरा असा प्रश्न होता, की बाबा आपल्याला कापूस पिकाला लागणारे दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्ये कोणते आहेत किंवा किती प्रमाणात लागतात? याबद्दल पण अभ्यास फक्त 60 ते 65% शेतकरी मित्रांना आहे. आणि बाकीचे शेतकरी मित्र म्हणजे दुय्यम वा सूक्ष्म अन्नद्रव्य वापरत नाही. पण आपल्या सर्वांना माहिती आहे, कापूस पिकांमध्ये दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज फार महत्त्वाची आहे. टोटल 17 अन्नद्रव्ये, 17 घटक पिकाला लागतात आणि ते महत्त्वाचे आहेत. आणि त्याच्यापैकी खास महत्त्वाचे म्हणजे सल्फर, गंधक, मॅग्नेशियम, त्याच्यानंतर आयर्न, झिंक, बोरॉन हे फार महत्त्वाचे आहेत. आपल्या कापूस पिकांमध्ये लाल्याचा रोग येतो. लाल्या येतो कशाच्या कमतरतेमुळे येतो? त्याचे 2 कारण आहेत. पहिलं तर मॅग्नेशियमची डेफिशियन्सी आहे. दुसरं शेतामध्ये खूप दिवस पाणी साचलं राहिलं, तर जे अन्नद्रव्य तयार होतो ते व्यवस्थित होत नाही. म्हणून आपले पाने पिवळे लाल दिसतात. पण जास्त प्रामुख्यानं ते मॅग्नेशियमच्या डेफिशियन्सीमुळे होत असतो. आता आपण मॅग्नेशियम देतो का? जरी देतो तर ते कोणत्या स्वरूपात देतो? पिकाला उपलब्ध होतो का? लागतं जेवढ्या प्रमाणात देतो का? हा प्रश्न निर्माण होतो. फक्त 60% शेतकरी मित्रांना माहिती आहे सूक्ष्म अन्नद्रव्याबद्दल म्हटल्यावर 40% शेतकरी मॅग्नेशियमचा वापर करत नाही. पण ते पिकाला तर लागते. आपल्या सर्वांना माहिती आहे लाल्याचं प्रमाण, प्रादुर्भाव किती जास्त होतो. मग त्यासाठी तो मॅग्नेशियमबद्दल, त्याचबरोबर गंधक हे दुसरे सूक्ष्म अन्नद्रव्य त्याच्याबद्दल अभ्यास असणं फार गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो. ज्या सर्व्हेबद्दल मी बोलत होतो, त्याचाच एक सारांश थोडासा तुम्हाला सांगू इच्छितो. शेतकऱ्यांची पद्धत ही साधारणपणे अशी आहे, वेगवेगळे खतं घेणार आणि त्याच्यामध्ये सरासरी खर्च 7,000 ते 7,200 पर्यंत करणार आणि तरी पण पिकाला जी खताची मात्रा जेवढी लागते तेवढं जाणार नाही. म्हणजे खताची मात्रा कोणती? 48, 24, 24, 12 हे खताला लागणारी मात्रा म्हणजे कापूस पिकाला ही खताची मात्रा एवढी लागते. 48 किलो नत्र, 24 किलो फॉस्फरस म्हणजे स्फुरद, 24 किलो पालाश म्हणजे पोटॅशियम आणि 12 किलो गंधक म्हणजेच सल्फर. पण प्रचलित शेतकऱ्यांची प्रचलित पद्धत कोणती आहे? 47% नत्र टाकणार, 40 किलो फॉस्फरस टाकणार. म्हणजे जास्तीचा 16% जातोय, 16 किलो जातोय. त्याचबरोबर पालाश दुप्पट जातोय, गंधक कमी जातोय. मग आपल्याला उत्पादन कसं भेटेल? जसं पाहिजे तसं अपेक्षित उत्पादन आपल्याला भेटणार का? नाही ना. म्हणून एवढा खर्च करून सुद्धा जेवढा पिकाला लागते त्या हिशोबाने जरी ते पिकाची अन्नद्रव्याची मात्रा पूर्णपणे पिकं उचलून घेऊ शकत नाही किंवा उपलब्ध होत नाही. मग आपल्याला उत्पादन भेटणार नाही. खर्च तर वाढणार, पण उत्पादन कमी भेटणार. मग त्यावेळेला मग आपल्याला कुठेतरी वाटते, नाही बाबा ह्यावेळेस कापूस लावल्यानंतर नफा मला काही जास्त झाला नाही. मग त्यावेळेला त्यासाठी आपल्याला आजचा विषय पूर्णपणे ऐकणं फार गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो. आणि हे एवढं खत आपण मिक्सचर करतोय, युरिया असेल, एम-ओ-पी असेल, साधारण 10-26 असेल, 12-32 असेल, 15-15 असेल आणि पुरेशा प्रमाणात पिकाला जिथे-जिथे तुम्ही टाकताय ते पूर्ण अन्नद्रव्य पिकाला उपलब्ध होतात का त्याचं मिश्रण तयार केल्यानंतर? कुठेतरी नत्र जास्त दिसेल, कुठेतरी फॉस्फरस, कुठेतरी पालाश. मग त्यासाठी काय करावं लागेल? चला बघूया. दुसरं कारण आपण जे खतं टाकतोय, त्याचा दुष्परिणाम म्हणून काय होतोय? जसं मी मागच्या स्लाइडमध्ये सांगितलं तुम्हाला. प्रॉफिट जे आहे ते कमी होतोय किंवा पिकाला जसं पाहिजे त्या प्रमाणात ते भेटत नाही. तुम्हाला ह्या थाळीच्या माध्यमातून मी दाखवायचा प्रयत्न केलाय. म्हणजे काय?
आपण जेवणामध्ये कशी आपला विकसित करतो, जेवणामध्ये कसं आपण आहार घेतो, त्यावेळेला आपण जास्त नुसतं भाज्या किंवा पापड आपण खातो का? नाही. किंवा जास्त गोड 8-10 भाज्या, 8-10 चपाती किंवा पोळी आपण घेतो का? नाही. लिमिटेड घेतो. म्हणजे आपल्याला संतुलित थाळी किंवा संतुलित आहार पाहिजे. तसंच पिकाला सुद्धा आहे. म्हणजे जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त नफा होईल आणि कमीत कमी खतावरील खर्च होईल. जेणेकरून आपल्याला जमिनीचं आरोग्य, जमिनीचा कस हे जास्त दिवस टिकून राहील आणि आपल्याला जास्तीत जास्त चांगल्या प्रतीचा, उत्कृष्ट प्रतीचा आपल्याला उत्पादन भेटेल मित्रांनो. आणि दैनंदिन जीवनाचं उदाहरण घेतलं, असं ह्या प्रकारचं आणि ह्या प्रकारचं जर जेवण केलं, तर निश्चितपणे आपलं वजन वाढेल किंवा ॲसिडिटी वाढेल. एखादा डायबिटीज, शुगरचा पेशंट असेल, त्याला एवढा गोड पदार्थ दिल्यानंतर त्याची शुगर वाढेल. पण त्यावेळेला दवाखान्याचा खर्च वाढेल. मग तसंच आहे मित्रांनो, आपण एवढं भरमसाठ खतावर खर्च करतो, जमिनीमध्ये टाकतो, खर्चही जास्त होतोय, पिकाला उपलब्ध होत नाही, जमिनीचं आरोग्य खराब होतो. पुन्हा आरोग्य कमी करण्यासाठी आपण दुसरं काहीतरी चर काढा, निचरा काढा, हे काय वेगवेगळ्या पद्धती करतो. त्याच्यावर खर्च जास्त. त्यासाठी आपल्याला संतुलित पोषण व्यवस्थापन करणं फार गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो. आणि महत्त्वाची बाब म्हणजे आहे सेंद्रिय खत. मी नेहमी सांगतो माझे प्रेझेंटेशन्समध्ये किंवा लेक्चरमध्ये शेतकऱ्यांच्या सोबत जे संवाद साधतो त्यावेळेला, जसं आपल्या शरीरामध्ये, माणसाच्या शरीरामध्ये हृदय किंवा हार्ट हे महत्त्वाचं अंग आहे. जर हार्टचं फंक्शन, हृदयाचं फंक्शन व्यवस्थित चालू नसलं किंवा त्याचं फंक्शन बंद पडलं, तर माणूस राहत नाही. बरोबर आहे नाही? मग तसंच मित्रांनो, सेंद्रिय कर्ब हा जमिनीचा हृदय आहे, हार्ट आहे. म्हणजेच काय? जर सेंद्रिय कर्बाचं प्रमाण दिवसेंदिवस दिवस असंच कमी होत गेलं, तर काही दिवसात आपले जमिनी उपजाऊ राहणार नाही. त्यांचा कस दिवसेंदिवस कमी होत जाणार. त्याचबरोबर उत्पादनात घट होणार. त्याचबरोबर आपले पुढच्या पिढीसाठी आपली जमिनी काही टिकाऊ राहणार नाही मित्रांनो. आता तुम्ही मला असं कसं म्हणताय? जेव्हा हरित क्रांती झाली 1965 आणि 66 साली, त्यावेळेला सेंद्रिय कर्बोची मात्रा 1, 0.9 ह्या रेंजमध्ये होती आणि आज ती 0.3 आणि 0.4 वर येऊन टेकली आहे. आणि सांगायला हरकत नाही, की आजच्या परिस्थितीमध्ये भारताचा विचार केला, महाराष्ट्राच्या जमिनीचा विचार केला, तर 67 ते 70% जमिनी ह्या एकदम कमी प्रमाणात म्हणजे 0.2, 0.3 च्या आसपासचे सेंद्रिय कर्बाचे लेव्हलवर, पातळीवर येऊन थांबलेले आहेत. आणि हे 0.9 कुठे, 0.8 कुठे तेव्हापासून त्या रेंजपासून तर 0.2, 0.3 पर्यंत आल्यानंतर मग आपण विचार करू शकतात, की आपल्या जमिनीचं आरोग्य कसं झालं असेल किंवा जमिनीमध्ये सूक्ष्म जीवाणूची संख्या किती कमी झाली असेल. जमिनीचा पोत आपला दीर्घकाळ टिकून राहील का? हा प्रश्न निर्माण होतो. फक्त 8 ते 9% जमिनी आपले असे सापडतील आपल्याला, त्यामध्ये फक्त सेंद्रिय कर्बाचं प्रमाण 8, 0.8, 0.9 आणि काय-काय क्वचित ठिकाणी 1 भेटेल. मग त्या जमिनी त्यामध्ये खूप आपल्याला जर सातत्याने लागवड होणारी जमिनी आपल्याला त्याच्यामध्ये दिसणार नाही. जंगली थोड्याफार जमिनी राहतील किंवा जास्त आपला जे भारतामधला नॉर्थ ईस्ट जे पार्ट आहे, तिथे आपल्याला भेटतील. पण तिथे लागवडीची पद्धती वेगळी आहे, पिकांचे पॅटर्न वेगळा आहे, पीक पद्धत वेगळी आहे. मग आपण जर महाराष्ट्राचा विचार केला, तर आपण ह्या कमीचे क्षेत्रामध्ये मोडतो मित्रांनो. मग त्यासाठी आपण सातत्यानं पीक घेतोय. ठीक आहे, घ्या. पण जे आपण सातत्यानं लागवड करतोय, तर आपल्याला पिकाची फेरपलट करणं फार गरजेचं आहे. मागच्या हंगामामध्ये तुम्ही सोयाबीन लावलं असेल, तर ह्या वर्षी सोयाबीन लावा, कापूस लावा. सोयाबीन लावलं असेल तर कापूस लावा. कापूस लावला असेल, तर तुमचे दुसऱ्या पट्ट्यामध्ये कापूस लावा, पण त्या अगोदरच्या पट्ट्यामध्ये ज्या ह्याच्यामध्ये कापूस होता, तिथे सोयाबीनची लागवड करा किंवा दुसरं पीक घ्या, जे आपल्या विभागामध्ये प्रचलित आहे. अशी पिकांची फेरपलट करत चला, जेणेकरून जमिनीमध्ये व्यवस्थित त्याची जमिनीचं आरोग्य राहणार. सेंद्रिय कर्बाचं प्रमाण हे हळू वर्षानुवर्षे वाढत जाईल. त्याचबरोबर जे सेंद्रिय खतं असतात, ते निश्चितपणे आता तुम्ही म्हणणार, "साहेब आम्हाला काही एवढं आमच्या गावामध्ये भेटत नाही." मान्य आहे. पण कुठेतरी आपल्याही शेतामध्ये गांडूळ खत युनिट वगैरे किंवा फार्म यार्ड मॅन्यूअर म्हणजे शेणखत ज्याला आपण म्हणतो, ते वापरायला सुरुवात करा.
जेणेकरून आपले जमिनीचं आरोग्य वगैरे टिकून राहील. पण त्याचबरोबर अतिरिक्त भ्रमसाठ खतांची मात्रा वापरणं बंद करा शेतकरी मित्रांनो. जेवढा पिकाला लागते तेवढाच आपल्याला द्यायचा आहे. कारण जास्त देऊन तुम्ही बघितलं खर्च वाढतोय, पिकाला उपलब्ध होत नाही, जमिनीचं आरोग्य खराब होतोय. मग देऊन काय मतलब आहे? मग काय उत्पादन येत नाहीये, फायदा होत नाहीये, मग देऊन काय मतलब आहे? त्यासाठी मग ह्या गोष्टी आपल्याला माहीत असणं फार गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो. आणि दुसरा एक भाग जे जमिनीच्या आरोग्याचा मी बोलत होतो. महादांनी अजून एक मातीचे नमुन्याची तपासणी केलेली आहे. ज्या विभागामध्ये कापसाची लागवड जास्त होते, त्या ठिकाणी सेंद्रिय कर्ब, नत्र, स्फुरद, झिंक, बोरॉन ह्याचं प्रमाण आम्ही चेक केलेलं आहे, पोटॅश. तर आपल्याला दिसून येतो की 76% सॉइल म्हणजे साधारणपणे 75% मातीचे नमुने त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक कार्बन हे अत्यंत कमी तर मध्यमचे ह्याच्यामध्ये होतात पातळीवर. नत्र 80% कमी, स्फुरद 36% कमी आणि जस्त 57% कमी आणि बोरॉन 68% कमी. आणि मी सुरुवातीच्या स्लाइडमध्ये तुम्हाला सांगितलं, की फक्त 2 शेतकरी मित्रांना माहिती आहे, की खताची शिफारस केलेली मात्रा किती आणि सूक्ष्म दुय्यम अन्नद्रव्यांचा वापर फक्त 60% शेतकरी मित्र करतायत. पण निश्चितपणे आपल्याला बोरॉन, जस्ताची, स्फुरदची मात्रा कमी दिसणार. मग एवढा जर कमी आपले अन्नद्रव्य आपल्या जमिनीमध्ये असल्यावर आणि एवढा तुम्ही तर खत टाकतायत, मग त्या पिकाला तर उपलब्ध झाले पाहिजे, जमिनीमध्ये उपलब्ध झाले पाहिजे. होत नाही. जातात कुठे? ते मातीच्या कणावर चिटकून बसतात. पाणीच्या सहाय्याने वाहून जातात आणि पिकाला उपलब्ध होत नाही. मग उत्पादन कसं येणार शेतकरी मित्रांनो? आणि दिवसेंदिवस असाच होत राहिला म्हणून पाहिजे तसं उत्पादन आपल्याला भेटत नाहीये. हळू-हळू वर्षानुवर्षे ते कमी होत चाललंय. पिकाचा पिकाची क्वालिटी किंवा उत्कृष्ट, निकृष्ट गुणवत्ता जी आहे ती कमी होत चालली आहे. जमिनीचं आरोग्य खराब होत चाललं आहे. त्याचबरोबर कार्यक्षम अन्नद्रव्यांचा वापर होत नाहीये. म्हणजे जेवढा तुम्ही टाकताय ते पिकाला उपलब्ध होत नाहीये. मग त्यासाठी काय करता येईल? आपण चला बघूया मित्रांनो आता. कोणत्याही पिकासाठी पोषण व्यवस्थापनाचे 4 स्त्रोत आहेत किंवा 4 मंत्र आहेत. पहिला आहे योग्य स्त्रोत म्हणजे काय? अशी खताची निवड करायची आहे, त्याच्यापासून त्या पिकाला पुरेसे प्रमाणात अन्नद्रव्य गेले पाहिजे किंवा भेटले पाहिजे. सहजपणे पिकाला उचलून घेता आला पाहिजे. त्याचबरोबर त्याची जी मात्रा आहे, ते पूर्णपणे पिकाची खताची शिफारस केलेली मात्रा हिशोबानं त्या खतामध्ये उपलब्ध पाहिजे आणि टाकताना कोणत्या पद्धतीनं टाकतो आणि खूप प्रचलित शेतकरी मित्रांना सांगतो, की ह्या पद्धतीचा आपण वापर केल्यानंतर जास्तीत जास्त प्रमाणात अन्नद्रव्य पिकाला उपलब्ध होतात आणि पिकाचे वाढ चांगली होत राहते. आणि चौथा आहे मित्रांनो, पिकाच्या वाढीचा योग्य टप्पा म्हणजे काय? कोणत्या वाढीच्या टप्प्याला, कोणत्या ग्रोथ स्टेजला आपण खताची मात्रा टाकली पाहिजे, दिली पाहिजे, जेणेकरून आपल्याला चांगला त्याचा पीक उचलून घेईल ते खताला, त्या अन्नद्रव्याला आणि त्याचा प्रतिसाद आपल्याला भेटेल. समजा आज आपल्याला पिकाला गरज नाही आणि आपण आज एखादा खत दिलंय, मग ते लागूच पडणार नाही कारण पिकाला लागणार नाही तर पीक उचलून घेणार नाही. मग तो वाहून जाणार किंवा चिटकून बसणार. मग त्यासाठी पिकाच्या वाढीचा योग्य टप्पा फार महत्वाचा आहे शेतकरी मित्रांनो. म्हणूनच ह्या सर्व गोष्टीचा विचार करून शेतकऱ्यांची पद्धत, त्याचबरोबर असं भ्रमसाठ खतांचा खर्च, जमिनीचं आरोग्य, जमिनीचा घसरण, पिकाचा ग्रोथ पॅटर्न हे सर्व गोष्टीचा विचार करून महादननी क्रॉपटेक 8-21-21 खास कापूस पिकाला नजरेसमोर, डोळ्यासमोर ठेवून हे खत विकसित केलं आहे. आणि हे पूर्ण भारतात नव्हे तर पूर्ण जगामध्ये असा पहिला खत आहे ज्याच्यामध्ये 8 अन्नद्रव्ये आहेत शेतकरी मित्रांनो. नत्र, स्फुरद, पालाश 3 प्रमुख अन्नद्रव्ये, सल्फर, मॅग्नेशियम 2 दुय्यम अन्नद्रव्ये आणि बोरॉन, आयर्न, झिंक असे 3 सूक्ष्म अन्नद्रव्ये. एकंदरीत 8 अन्नद्रव्ये पिकाला पुरेसे प्रमाणात संतुलित स्वरूपात महादनचे क्रॉपटेक 8-21-21 मध्ये उपलब्ध आहे शेतकरी मित्रांनो. त्याचबरोबर ह्या खात्यामध्ये वैशिष्ट्य म्हणजे खास न्यूट्रिएंट अनलॉक टेक्नॉलॉजी म्हणजेच अन्नद्रव्य उपलब्धता तंत्रज्ञान आहे. हे तंत्रज्ञान काय? ह्या खतावर न्यूट्रिएंट अनलॉक टेक्नॉलॉजीची कोटिंग केलेली आहे. ज्याच्यावर जमिनीमध्ये सूक्ष्म जीवाणू आकर्षित होतात. आकर्षित झाल्यानंतर आपल्या जमिनीमध्ये चिटकलेला गंध असेल, स्फुरद असेल, कारण फॉस्फरस म्हणजेच काय? स्फुरदचा गुणधर्म आहे की
तो फक्त साधारण खतं जे आपण टाकतो ते फक्त 18 ते 20% पर्यंत त्याचा कार्यक्षम वापर आहे. बाकीचं ते मातीच्या कणावर चिटकून बसतो किंवा वाहून जातं आणि चिटकून बसल्यानंतर ते पिकाला उपलब्ध होत नाही. म्हणून पण ह्या न्यूट्रिएंट अनलॉक टेक्नॉलॉजीमुळे फॉस्फरसची जास्तीत जास्त मात्रा पिकाला उपलब्ध होते. जमिनीमध्ये सूक्ष्म जीवाणूंची संख्या वाढते. संख्या वाढल्यामुळे जमिनीचं आरोग्य, जमिनीचा कस हे दीर्घकाळ टिकून राहते. त्याचबरोबर दुसरी अन्नद्रव्ये आणि खताचे अन्नद्रव्ये हे जास्तीत जास्त पिकाला उपलब्ध होतात. हा न्यूट्रिएंट अनलॉक टेक्नॉलॉजीचा वैशिष्ट्य आहे मित्रांनो. आता एक आपल्याला व्हिडिओ दाखवू इच्छितो, जेणेकरून आपल्याला लक्षात येईल, की ह्याचे वैशिष्ट्य काय आहे मित्रांनो. ठीक आहे. तांत्रिक अडचणीमुळे ते काय व्हिडिओ प्ले होत नाही. पण मी तोच व्हिडिओमध्ये जे मुद्दा होता, ते इथे आपल्याला सांगू इच्छितो. ह्याच्यामध्ये मित्रांनो, क्रॉपटेक 8-21-21 हे महादांचा खास खत आहे, जे कापूस पिकाला डोळ्यासमोर ठेवून विकसित केलेलं आहे. त्याचबरोबर हे क्रॉपटेक 8-21-21 सर कापूस ती स्लाइड पिकामध्ये दाखवा ना, कारण स्क्रीनवर आता काही दिसत नाहीये. स्लाइड दाखवली तरी बरं होईल. व्हिडिओ नसेल प्ले होतं ठीक आहे, पण स्लाइड दाखवा कमीत कमी. स्लाइड दिसत नव्हते का? हा नाही दिसत, ते नुसतं ब्लँक चौकोन दिसतोय. आता हा आता स्लाइड दिसते. ओके, ओके, ओके. ही स्लाइड आहे तर ना याच्यावरती तुम्ही बोलताय ना आता? हो, हो. ओके ठीक. ओके, थँक यू. तर मित्रांनो, कापूस पिकासाठी खास महादांचं क्रॉपटेक 8-21-21 आहे. कापूस पिकांमध्ये हे वापरल्यानंतर आपल्याला ह्या 5 प्रमुख वैशिष्ट्याचे पक्के फायदे भेटणार आहेत मित्रांनो. आता कोणते-कोणते या बघूया. कापूस पिकांमध्ये मित्रांनो 2 प्रकारचे फांदे असतात. एक तर गळफांदी म्हणजे इंग्लिशमध्ये आपण मोनोपोडियल ब्रांचेस म्हणतो आणि दुसरे असतात सिम्पोडियल ब्रांचेस म्हणजे तो असतात फळफांद्या. आता मित्रांनो, गळफांद्याला काही बोंड लागत नाही. आपल्या सर्वांना माहिती आहे. पण प्रॉपटेक 8-21-21 वापरल्यानंतर कापूस पिकांमध्ये लक्षणीय वाढ होते फळफांद्यामध्ये आणि त्याच्यामध्ये सहजपणे कमीत कमी 2 ते 3 फळफांद्या आपल्याला जास्त भेटतात. आणि फळफांद्या जास्त झाल्यामुळे शेतकरी मित्रांनो, समजा साधारणपणे एका फांद्यावर 5 बोंडाची संख्या वाढते. म्हणून साधारणपणे 2 ते 3 फळफांद्या जास्त भेटले म्हणून 10 ते 15 बोंड आपल्याला प्रत्येक झाडावर जास्त भेटतात. फळफांद्यावरच बोंड लागतात. म्हणून फळफांद्या वाढल्या म्हणून बोंडांची संख्या वाढणार. त्याचबरोबर एका बोंडाच्या वजनामध्ये 60% ने वाढ होते. असे 180 बोंड असतात साधारणतः. मग त्यावेळेला 60% ने प्रत्येक बोंडांची संख्या वजनामध्ये वाढ होते मित्रांनो. आणि हे फळफांद्या वाढले, बोंडांची संख्या वाढली, बोंडांचं वजन वाढला म्हणून एकंदरीत उत्पादनात 15% ने जास्त उत्पादन आपल्याला भेटतो. आणि उत्पादन 15% ने जास्त झाला म्हणून आपल्याला जे अतिरिक्त खर्च आपण जे करतोय, आपण जे खतं आणण्यासाठी महाजनचे क्रॉपटेक 8-21-21 त्याच्यामुळे जास्त आपल्याला नफा 15% ने भेटतोय. कमीत कमी 15% ने आपल्याला भेटतोय. उदाहरणपणे आपण 2 क्विंटलचं जरी उदाहरण घेतलं आणि आजचा भाव समजा कमीत कमी 5,000च्या हिशोबाने जरी धरला, तर ₹10,000 सहजपणे आपल्याला फायदा होतो. आणि निश्चितपणे ज्या वेळेला जास्त भाव असतो, त्यावेळेला शेतकरी विकत असतो आणि निश्चितपणे ह्याच्यापेक्षा जास्त फायदा होणार शेतकरी मित्रांनो. आता हा फायदा सर्व गोष्टी घेण्यासाठी त्याचबरोबर जसं मी सुरुवातीला सांगितलं, की दुसरे खतं काय आणायची गरज नाही. फक्त एकाच खतामध्ये 8 अन्नद्रव्ये आहेत आणि ते पण संतुलित स्वरूपात आहेत.
वेगवेगळे खतं काय आणायची गरज नाही, हाताळणी नाही आणि खूप वापरायला सोपं आहे. एकच खते आणि एकच टाकायचे डायरेक्ट आपल्याला. त्याचबरोबर प्रत्येक रोपाला संतुलित स्वरूपात 8 अन्नद्रव्ये भेटतात. जमिनीचं आरोग्य दीर्घकाळ टिकून राहतो, जमिनीचा कस टिकून राहतो. हे सुद्धा क्रॉपटेकचे फायदे आहेत मित्रांनो. आता हे फायदे पूर्णपणे घेण्यासाठी आपल्याला क्रॉपटेकचा डोस कसा वापरायचा ते बघूया. ह्याच्यामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की कापसाची लागवड बागायती आणि जिरायती ह्या 2 ह्याच्यामध्ये होत असते. म्हणजे ज्यांच्याकडे सिंचनाची सोय आहे, पाऊस व सिंचनाची सोय हे दोघांचा पाणीचा वापर करून ते चांगल्या पद्धतीनं कापसाचा उत्पादन घेत आहेत. त्याचबरोबर असे शेतकरी मित्र ज्यांच्याकडे सिंचनाची सोय नाही, ते फक्त कोरडवाहू कापूस म्हणजे जे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असतात, त्यांचे 2 वेगवेगळे डोस आहेत. पहिला आहे इरिगेटेडचा, ते बघूया. साधारणपणे शेतकरी मित्रांनो, लागवडीच्या टायमाला जेव्हा आपण कापूसाची पेरणी करतो, त्या टायमाला 2 बॅग क्रॉपटेक म्हणजे 80 किलो क्रॉपटेक 8-21-21 द्यायचं. त्याचबरोबर महाधन बेन्झल सुपरफास्ट 10 किलो द्यायचं आणि युरिया फक्त 20 किलो द्यायचं. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, 1 महिन्याच्या आसपास म्हणजे 30 ते 40 दिवसानंतर साधारणपणे पुन्हा 2 बॅग क्रॉपटेक म्हणजे 80 किलो क्रॉपटेक, 1 बॅग युरिया एवढं द्यायचं आणि 2 महिन्याच्या आसपास म्हणजे 50 ते 60 दिवसानंतर फक्त युरियाचे 1 बॅग द्यायची शेतकरी मित्रांनो. असा एकंदरीत विचार केला 4 बॅग क्रॉपटेक, 1 बॅग बेन्सल सुपरफास्ट आणि 2.5 बॅग किंवा 3 बॅग युरिया सांगायला हरकत नाही मित्रांनो. आणि एकंदरीत पूर्ण जर आमच्या ह्याचा विचार केला कॉस्टचा, जे आपण साधारणपणे जे खर्च करतोय, त्याच्यापेक्षा हे खर्च 100% कमी होणार. म्हणजे आपण जे खर्च करतोय त्याच्यावर कमीत कमी खर्च होणार शेतकरी मित्रांनो. त्याचबरोबर आता बघूया कोरडवाहूचा. ह्याच्यामध्ये सुरुवातीमध्ये 1.5 बॅग क्रॉपटेक म्हणजे 60 किलो, बेन्झल सुपरफास्ट 10 किलो, युरिया 20 किलो. पुन्हा 30 ते 40 दिवसानंतर 1.5 बॅग क्रॉपटेक म्हणजे एकंदरीत 3 बॅग क्रॉपटेक, 1 बॅग बेन्झल सुपरफास्ट आणि साधारणपणे 2 ते 2.5 बॅग युरिया वापरायचे शेतकरी मित्रांनो. त्याच्यानंतर काही शेतकरी मित्र विचारतात, काही प्रश्नही विचारतात. त्यासाठी खास मुद्दाम स्लाईड ॲड केलेली आहे, की आमचे काय बायोस्टिम्युलंट आहेत का? किंवा आमचे काही विद्रव्य खते आहेत का, जे आम्ही फवारणीसाठी वापरावं? म्हणजे कापूस पिकामध्ये. ते त्याच्यात 2 मिनिटं बोलतो, त्याच्यावर 2 मिनिटं बोलतो. आमचा महादनचा शाईन खास बायोस्टिम्युलंट आहे आणि खास जे अमायनो ॲसिड्स पिकाला लागतात, ते विकसित करायचं काम हे गती देत असतो त्या ॲक्टिव्हिटीला, त्या गतीला. त्याचबरोबर त्या कार्याला. त्याचबरोबर ह्याची मात्रा महाधन 19-19 ची 5 ग्राम वापरायची. त्याचबरोबर महाधन शाईनची मात्रा 2 मिली प्रति लिटर फक्त आपल्याला वापरायचं आहे. त्याच्यानंतर महाधन फ्लॉवरिंग स्पेशल. जसं नावावरच आहे की फ्लॉवरिंग स्पेशल आणि साधारणपणे 1 ते 2 महिन्याच्या 1.5 महिन्या 50 दिवसाच्या आसपास अ, फ्लॉवर लागायला सुरू होतो आणि ते कळी पूर्ण त्याच्यानंतर डेव्हलप होतं आणि बोंडांचे विकसित व्हायला सुरुवात होते. त्यावेळेला महाधन फ्लॉवरिंग स्पेशलचे 2 फवारण्या घ्यायचे. एक 40 ते 50 दिवसानंतर आणि एक 60 ते 70 दिवसानंतर. आणि महाधन फ्लॉवरिंग स्पेशलमध्ये टोटल 18 घटक आहेत. 9, 27, 18 आणि 7.5 म्हणजे नत्र, स्फुरद, पालाश आणि गंधकचा हा प्रमाण आहे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये मॅंगनीज, बोरॉन, मॉलिब्डेनमची मात्रा आहे. कमी प्रमाणात जेवढं पिकाला लागते त्याच्यामध्ये आम्ही दिलेलं आहे. आणि ती मात्रा पिकाला पुरेसे प्रमाणात आहे. आणि हे फ्लॉवरिंग स्पेशल वापरल्यानंतर शेतकरी मित्रांनो, जे फुलगळ होती, जे स्क्वेअर ड्रॉपिंग होती कापसामध्ये, ते आपल्याला कमीत कमी प्रमाणात आपल्याला ते दिसून येईल. त्याचबरोबर फुलांचा विकास बोंडांमध्ये पूर्णपणे आपल्याला दिसेल आणि बोंडांचं वजन, बोंडांची संख्या ही आपल्याला निश्चितपणे जास्त दिसेल. आणि महाधन फ्लॉवरिंग स्पेशल आपण प्रत्येक पिकामध्येही वापरू शकतात. म्हणजे ज्या पिकांमध्ये फुलांचं रूपांतर शेंगांमध्ये होतो, फुलांचं रूपांतर फळ किंवा ह्याच्या बोंडांमध्ये होतं, तिथे आपण हे वापरू शकतो मित्रांनो. आणि प्रत्येकासाठी 5 ग्राम प्रति लिटर 5 ते 6 ग्राम आपण प्रति लिटर म्हणजे 10 लिटरमध्ये आपण 50 ग्राम वापरावे शेतकरी मित्रांनो. आणि धन्यवाद आजच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही सहभागी झाले. त्याचबरोबर महादनचे क्रॉपटेकबद्दल किंवा महादनचे प्रॉडक्टबद्दल किंवा पोषण तंत्रज्ञानबद्दल किंवा पोषण व्यवस्थापनबद्दल आपले काही अडचणी असतील, तर तुम्ही आमचे महादनचा ॲप प्ले स्टोअरमधून डाउनलोड करून घ्या आणि त्याचं रजिस्ट्रेशन करा. त्याचबरोबर आमचा महादनचा YouTube चॅनलसुद्धा आहे.
फेसबुक चॅनल सुद्धा आहे, ते सुद्धा लाईक करा. त्याचबरोबर कृषी विज्ञान केंद्र बारामतीचंही फेसबुक पेजला लाईक करा आणि तिथेही आपले काही कृषी विषयक किंवा पोषण तंत्रज्ञान, अन्नद्रव्य व्यवस्थापनाबद्दल काही अडचणी असतील तिथे मांडू शकतात. निश्चितपणे कृषी विज्ञान केंद्र बारामती, त्याचबरोबर आमचीही टीम, आमचेही प्रतिनिधी आपल्याला त्याचं उत्तर देतील किंवा आमचे दूरध्वनी क्रमांकवरही आपण फोन करू शकतात आणि निश्चितपणे आमची वेबसाईट www.mahadan.co.in लाही आपण भेट देऊ शकता शेतकरी मित्रांनो. धन्यवाद. धन्यवाद काझी सर. तर शेतकरी बंधूंनो, कापूस पोषण तंत्रज्ञान याबद्दल आपल्याला आज डॉक्टर काझी सरांनी सविस्तर माहिती दिलेली आहे. तर निश्चितपणे आपण या सगळ्या गोष्टींचा आपल्या या कामामध्ये उपयोग करून घ्याल. या संदर्भात अधिक माहिती जर काही आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याला महादानची टीम पण आपल्या इथे उपलब्ध आहे किंवा कृषी विज्ञान केंद्रामध्ये देखील आपली टीम उपलब्ध आहे की जी तुम्हाला या संदर्भामध्ये व्यवस्थित स्वरूपामध्ये माहिती देऊ शकेल. तर पुन्हा एकदा मी डॉक्टर काझी सरांचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की आपण आपला वेळ दिलात आणि या संदर्भामध्ये सविस्तर माहिती आपण आपल्या शेतकऱ्यांना दिली. आणि या ठिकाणी आज आपला कार्यक्रम इथे या ठिकाणी संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद.